नमस्कार. सोशल मिररच्या मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोशल मिररच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती ऐकल्या. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडीचा एक विषय घेतोय, सामाजिक वनीकरण. सामाजिक वनीकरण आणि पर्यावरण संवर्धन याचं एक समीकरणच आहे. आपण अनेकदा संत तुकाराम महाराजांचे एक भजन भक्तिगीत ऐकतोय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या उक्तीप्रमाणे झाडं लावणं आणि त्याचं संवर्धन करणं ही फार मोठी जबाबदारी वन विभागाने आत्तापर्यंत पेललेली आहे. आणि म्हणूनच आज आपण भेटतोय वन खात्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अपर प्रधान मुख्य वन संरक्षक आदरणीय विवेक खांडेकर सर. नमस्कार सर. आपलं मुलाखतीच्या या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. सर, ही फार मोठी जबाबदारी सामाजिक वनीकरणाची आपल्याकडे आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की जर पृथ्वीवर झाडं असतील तरच सजीवांचं अस्तित्व पृथ्वीवर राहील. असं एक फुल ऑक्सिजनचं सिलेंडरच तुमच्याकडे. तर या खात्याबद्दल आम्हाला माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची आहे. या क्षेत्राकडे आपण कसे आलात आणि आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगावी. माझं नाव विवेक खांडेकर आहे आणि जसं आपण सांगितलं, सामाजिक वनीकरणाच्या बाबतीत जर माहिती करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की आपण सुरुवात वन विभागापासून करायला पाहिजे. म्हणजे त्याची नीट पार्श्वभूमी सामाजिक वनीकरणाची आपल्याला समजण्यात येईल. वन विभाग म्हणजे त्याच्यामध्ये 3 पॅरलेल विंग्स आहेत किंवा 3 त्याचे ऊर्ध्व आहेत. एक आहे टेरिटोरियल विंग, ज्यांच्याकडे जी वन विभागाची वन जमीन आहे त्याची जोपासना करणे, ते त्याचे कस्टोडियन आहेत. त्या जमिनीसोबत त्या जमिनीवरती जे काही असणारे इतर संसाधनं आहेत, झाडं असो, जैवविविधता असो, प्राणी असो, हे सर्वांची देखभाल करणे, त्यांचं व्यवस्थापन करणे हे त्या विंगचं काम आहे, टेरिटोरियल किंवा प्रादेशिक. मग दुसरी जी पॅरलल विंग आहे ती आहे वन्यजीव, जी ग्लॅमरस पण आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच असतं की वन्यजीव व्यवस्थापन हा एक वन विभागाचा एक अंग आहे. त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे नॅशनल पार्क्स आणि सँक्च्युरीज असे प्रोटेक्टेड एरियाज आहे. उदाहरणार्थ त्यातलाच एक ताडोबा आहे, पेंच आहे किंवा सह्याद्री आहे. तर या जागी जे मूळ व्यवस्थापनाचा उद्देश असतो तो वन्यजीव व्यवस्थापन आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने त्याच्यावरती बघितल्या जातात किंवा केल्या जातात. मग आता तिसरा जो विंग ज्याच्यामध्ये मी आत्ता सध्या कार्यरत आहे तो आहे सामाजिक वनीकरण. पहिल्या ज्या 2 विंग्स मी म्हटल्या त्या एंटायरली किंवा पूर्णतः त्या वनजमिनीशी संबंधित आहे आणि वनजमिनीवरती ज्या काही कार्यक्रिया किंवा कार्यकलाप होतात किंवा व्यवस्थापन होतं त्याच्याशी संबंधित आहे. पण जर वनजमीन सोडून दिली, आता वनजमीन आजच्या तारखेला आपल्याकडे जर भारतापुरतं बोललो तर जास्तीत जास्त 20%च्या सुमारास आहे. जास्तीत जास्त म्हणजे आपण सर्वच वनभूमी जर वनाच्छादनाखाली आणली तरी देखील ती जास्तीत जास्त 20%च होऊ शकते. आता राष्ट्रीय जे एक संकल्पना आहे आणि त्यांचा जो टार्गेट आहे की आपली किमान 33% जी भूमी आहे ती वृक्षाच्छादनाखाली असली पाहिजे. तर मग हा जो 33% आणि 20% वनभूमी ह्यांच्यामधला जो गॅप आहे 13%चा, ह्या 13%ला भरून काढण्यासाठी वनेतर जमीन म्हणजे खाजगी म्हणून घ्या, पडीक म्हणून घ्या, शासकीय म्हणून घ्या, ही कोणतीही जमीन म्हणून घ्या, ह्याला आपल्याला वृक्षाच्छादनाखाली आणणे, ह्याला टॅकल करणे आवश्यक आहे. तर ह्या गरजेसाठी सामाजिक वनीकरणाची स्थापना करण्यात आली. 1988ची जी वन नीती होती, फॉरेस्ट पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जी आजच्या तारखेला वनभूमी आहे ती सामान्य नागरिकांचा किंवा उद्यमांचा किंवा राष्ट्रासाठी जे आवश्यक असणारं इंधन, इमारती लाकूड किंवा इतर जे वनोत्पाद आहेत ते पुरवण्यासाठी तेवढी पुष्कळ नाही आहे जे आजच्या तारखेला आपल्याकडे आहे. म्हणून आपल्याला आपला कल किंवा आपल्याला जी वनेतर जमीन आहे त्याच्यावरही वृक्षाच्छादन करणे आवश्यक आहे. आणि त्यांचं एक रिकमेंडेशन होतं एक त्यांचं की सगळ्या गव्हर्नमेंट्सनी, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी हा प्रयत्न करावा की एक सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना हो. त्यालाच अनुसरून 1982मध्ये पहिल्यांदा फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण असा विभाग अस्तित्वात आला. हा आला तेव्हा हा फलोत्पादन विभागाच्या अंतर्गत होता. मग क्रमशः जशी जशी पुढे पुढे वेळ गेली
त्यानंतर मग तो सामाजिक वनीकरण फलोत्पादनापासून मृद आणि जलसंधारण इकडे आला आणि जलसंधारण विभागाकडे त्याचं अँकरेज झालं, म्हणजे ते तिथे मिनिस्ट्री त्या अंतर्गत आला. तदनंतर मग आता 2015 पासून सामाजिक वनीकरण परत वन विभागाच्या सोबतच आला आहे. आता परत वन विभागाचाच अंग आहे. अगोदर दोघांचे स्टाफ पण वेगळे होते, वन विभागाचा आणि सामाजिक वनीकरणाचा. आता दोघांचे एकत्र झाले. सामाजिक वनीकरण जे स्थापित केलं गेलं त्याचा मूळ उद्देश हा होता की वनेतर जमिनीवरती इंधनासाठी म्हणून घ्या, इमारती लाकडासाठी म्हणून घ्या, किंवा इतर जे आपले वनोत्पाद आहेत त्यांच्यावरती जे ताण आहे, म्हणजे वन क्षेत्रावरील जे हेच प्रोडक्ट आहेत त्यांच्यावर जो ताण आहे त्याला कमी करण्यासाठी वनेतर जमिनीवरती ह्याच सर्व कॅटेगरीमधल्या उत्पादांची लागवड करणे, वृद्धी करणे, चळवळ निर्माण करणे आणि त्यातून राष्ट्राच्या गरजा पुरवणे, हा त्याचा मूळ उद्देश होता. आणि हे सगळं करताना जो सगळ्यात मेजर त्याच्यामध्ये कॉम्पोनंट होता, जो सगळ्यात प्रमुख अंग होता, तो म्हणजे होता जनमानसामध्ये एक वनांसाठी, प्रकृतीसाठी, निसर्गासाठी एक आवड निर्माण करणे, एक चळवळ निर्माण करणे, हा सामाजिक वनीकरणाचा मुख्य उद्देश होता. आणि त्या हिशोबाने त्याची स्थापना केली गेली होती आणि त्याच दृष्टीने आजही वाटचाल चालू आहे. सर, आज खूप चांगली माहिती आपण सामाजिक वनीकरण आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपण सांगितली. पण तुम्हाला केव्हा वाटलं की ह्या कामाकडे आपण वळावं, म्हणजे तुमची त्याचा मागचा उद्देश किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती? आता खरं सांगायचं म्हणजे असं समजलं जातं की वन विभाग म्हटल्यानंतर किंवा झाडांच्या विषयी आपण काही करायला निघालो की आपली जी पार्श्वभूमी असायला पाहिजे ती एक बॉटनीची असायला पाहिजे किंवा जैवशास्त्र असं असलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी जी पार्श्वभूमी आहे, मी IITचा एक इंजिनियर आहे. IIT रुडकी आहे, त्यातनं मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे 86 to 90. आणि मग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये मी MTech पण केलं आहे. पण मूळ म्हणजे ह्या विभागाकडे येण्याचं एक जे माझा कल होता, ज्याच्यामुळे मी आलो किंवा मला ती प्रेरणा होती, ती आहे माझी वाईल्डलाईफसाठी किंवा वन्यजीवांसाठी जी माझ्या आत एक थोडीशी एक डीप एफिलिएशन आहे, एक त्याच्यासाठी फार प्रेम आहे आणि मला त्यांच्याबद्दल इंट्युटिव्हली समजतं. म्हणजे मला ते काही सांगायची गरज नाही पडत की मला काही कोर्स करायची गरज नाही पडत, पण मला त्यांच्याबद्दल आपोआप जाणीव होते की त्यांना काय आवश्यक आहे आणि काय करायला पाहिजे. तर ही जी एक वन्य प्राण्यांसाठी एक माझ्या मनामध्ये जी प्रेम होतं, तर त्याचा एक परिणाम आहे की मी ही जो प्रोफेशन आहे तो निवडला. हालांकी ह्याच्यापूर्वी मी MTech वगैरे केलं, त्यानंतर मी आर्मीतही गेलो, आर्मीत काही काळ राहून आलो आहे. पण त्यानंतर शेवटी जसं आपण म्हणतो काही भाग्य म्हणून घ्या आणि काही आपलं स्वतःचं एक जे कल असतो आणि जिकडे आपल्याला, आणि मला हे सांगण्यामध्ये फार आनंद आहे की मी आज ते काम करतोय ज्याच्यामध्ये मला खरोखर रस आहे. आणि त्याच्यामुळे मला हे काम कधीच असं नाही वाटत की ते आपल्यावरती आपण काहीतरी काम फक्त करतोय. ते फक्त माझ्या आवडीचा आणि दैनंदिन कामामध्ये जो एक इंटरेस्ट असतो त्याचं एक अगदी नॅचरल सिंक्रोनायझेशन आहे. आणि ओव्हरऑल जसं आपण सांगितलं तर ही जी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे अखिल भारतीय सेवा अशा 3 राज्य जी आपली सभा आहेत तिन्ही 3 सेवा अशा निर्माण केल्या गेल्या होत्या. एक IAS होती, एक IPS होती आणि एक IFS होती. या तिन्ही करण्याच्या मागचा उद्देश हा होता कारण एक सूत्रता असावी त्या प्रशासनामध्ये. तर भारतीय वनसेवा देखील ही एक अखिल भारतीय सेवा आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा शिरतो तेव्हा आपल्याला एक कळतं का, कारण निसर्गाची कोणती अशी बाउंड्री नाही आहे. आता आपलं एक जे फॉरेस्ट सुरू होतं, आपली फक्त पॉलिटिकल बाउंड्रीज आहे ज्या की अननॅचरल आहेत, म्हणजे त्यांना आपण नॅचरल नाही म्हणू शकत. त्या एक पॉलिटिकल बाउंड्रीज आहे, आर्टिफिशियल बाउंड्रीज आहे. पण जंगल आपल्याकडचं आणि कर्नाटकाचं किंवा आपल्याला लागून जे MP आहेत त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे अशी एखादी अखिल भारतीय सेवा असल्यानंतर आणि ती अखिल भारतीय सेवेमधले जी लोकं असतात ती सगळीकडे असल्यानंतर त्यांच्यामध्ये एक जे कॉर्डिनेशन असतं नैसर्गिक संसाधनांना घेऊन ते बेटर असतं. म्हणून कदाचित ही सर्व्हिस निर्माण केली गेली असावी. असं तुम्ही आता सांगितलं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी,
खूप उच्च शिक्षण तुम्ही म्हणजे IIT मध्ये घेतले, त्याच्यानंतर आर्मीमध्ये गेलात आणि ही जी. अवघड परीक्षाही तुम्ही पास केली. तर सर या विभागामध्ये काम करताना कशा पद्धतीने हे काम चालतं, म्हणजे त्याची प्रशासकीय शिडी कशी आहे? बघा, जेव्हा आपण अ, भारतीय वनसेवेच्या हिशोबाने जर मी बोललो तर जी भरती होते आणि जे काम त्यांना करायचं आहे त्याचं मूळ स्वरूप व्यवस्थापनाचं आहे. व्यवस्थापन कशाचं? व्यवस्थापन संसाधनांचं, व्यवस्थापन माणसांचं, म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि नॅचरल रिसोर्स या दोघांचं आपल्याला व्यवस्थापन सायमल्टेनियसली करायचं असतं. कारण आपल्या हाताखाली लोक आहेत आणि आपल्याला ती संसाधनं पण दिली गेली आहे. जनरली जे भारतीय वनसेवेमध्ये शिरणारे जी पहिली पातळी आहे आणि जिथून त्यांच्या कॅरियरची सुरुवात होते तर ती होते जिल्हा लेवलवरती. तर जिल्ह्याची जी पातळी असते त्याच्यावरती तो पहिल्यांदा येतो आणि त्याला आपण म्हणतो जिल्हा वन अधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, ज्याला फार पॉप्युलरली आपण म्हणतो DFO. त्या डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आल्यानंतर त्याच्यामध्ये पण दोन बाजूंनी एंट्री आहे. एक आहे राज्यसेवेमधून आणि दुसरी आहे अखिल भारतीय सेवा, जी भारतीय वनसेवा आहे. तर ही जिल्हा लेवलची झाली. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर क्रमशः आपण वर गेलो तर DFOच्या नंतर कन्झर्वेटर येतो. कन्झर्वेटर म्हणजे वनसंरक्षक झाला. वनसंरक्षकच्या नंतर मुख्य वनसंरक्षक आहे. मुख्य वनसंरक्षकच्या वरती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आहे. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक ही सगळ्यात टॉपची आहे आणि त्या मुख्य वनसंरक्षकमधनं एक जो हेड ऑफ डिपार्टमेंट असतो त्याला आपण म्हणतो प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वनबल प्रमुख. तर हा त्याच्यामध्ये टॉप लेवलची पोस्ट आहे. पण आता ही जी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मी बोललो, पण त्याच्या खाली जर आता आपण गेलो तर खालच्या ज्या पोस्ट आहेत त्या राज्यसेवेमधनं येणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये जी सगळ्यात खालची पोस्ट आहे ती गार्ड लेवलची आपण म्हणतो वनरक्षक. आणि हा वनरक्षक ह्याची जी शैक्षणिक अर्हता असते ही 12वी असते. हा जनरली आमच्याकडे जो सिस्टम आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जी संरचना आहे त्याच्यामध्ये जो वनरक्षक असतो त्याच्याकडे एक एरिया दिला जातो ज्याचं संरक्षण करणं त्याला अभिप्रेत असतं. हा एरिया असतो जवळपास 500 ते 1000 हेक्टेअरच्या दरम्यान, पण जर कठीण असेल त्याच्याहून कमी पण असतो. आता 500 हेक्टेअर म्हटल्यानंतर एकदम आपल्याला समजत नाही की हे काय आहे. तर 1 हेक्टेअर म्हणजे 1 फुटबॉल फील्ड समजायचं. तर एका वनरक्षकाकडे 500 ते 1000 हेक्टेअर म्हणजे 500 ते 1000 जे फुटबॉल फील्ड आहेत एवढा मोठा एक एरिया त्याच्याकडे संरक्षणासाठी दिला जातो. हा एरिया आपण असं नका समजू की फार सोपा असतो, कारण जर तुम्ही सह्याद्रीत गेला तर सह्याद्रीमध्ये जशी चढण असते आणि जसा तो घाटाचा एरिया आहे तो सगळा तसा असणार, वर खाली कठीण. आणि जर आपण विदर्भाकडे गेलो तर मैलो जंगलं आहेत, तर तिकडचा एरिया वेगळ्या प्रकारचा आहे. हा झालं सगळ्यात खालची पातळी. मग ह्याच्यानंतर 2 किंवा 3 जे नियत क्षेत्र, जो आपला गार्ड असतो तो नियत क्षेत्र असतो त्याच्याकडे, त्याला आपण नियत क्षेत्र म्हणतो, ज्याच्यावरती त्याची पोस्टिंग होते. मग हे जे 2 किंवा 3 किंवा 4 जास्तीत जास्त हे जे नियत क्षेत्र असतात ह्याच्यावरती दुसरा एक जो ऑफिसर येतो त्याला आपण म्हणतो राऊंड ऑफिसर किंवा वन परिमंडळ अधिकारी. आणि हे जे वन परिमंडळ आपण म्हटले जे 3 किंवा 4 नियत क्षेत्रांना घेऊन बनले, त्याच्यानंतर मग जो तालुका लेवलचा ऑफिसर येतो, हा तालुका लेवलचा ऑफिसर म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर असतो किंवा वन परिक्षेत्र अधिकारी. हा तालुका लेवलचा ऑफिसर आहे. आता तालुका लेवल ऑफिसर आणि मी पूर्वी सांगितलेला जिल्हा वन अधिकारी यांच्यामध्ये जी कडी असते ती पण महाराष्ट्र वनसेवेतनंच येते, ती सहाय्यक वनसंरक्षक असते. तर असा हा अगदी खाली त्या नियत क्षेत्र जो की गावाच्या स्तरावर असेल ते थेट राज्यापर्यंतचा असा एक जो प्रशासकीय ढांचा आहे तो असा आहे वन विभागाचा. सामाजिक वनीकरणाचं म्हटलं तर हाच ढांचा, हाच सगळा जो मी अजूनपर्यंत सांगितलं हा तसाच चालतो. पण हेडक्वार्टर लेवलवरती त्याचं एक जे प्रतिनिधित्व करतात ते एक प्रमुख वनसंरक्षक लेवलचा अधिकारी आहे, जे माझ्याहून एक स्तर वर आहेत, ते करतात. सर, आपल्या विभागाच्या मार्फत कोणत्या वृक्षांची लागवड केली जाते? कारण फार मोठ्या
वन विभाग तुमच्याकडे? आपल्याकडे बघा, जर सामाजिक वनीकरणचं आपण म्हटलं तर सामाजिक वनीकरणाचा उद्देश आहे की लोकांना त्यांच्या गरजेनुसार ज्या प्रकारची त्यांची गरज आहे त्या प्रकारे त्यांना त्या झाडांची उपलब्धता करून देणे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे कार्यक्रम आपण घेतो. एक आहे लागवड. त्या लागवडीमध्ये शासकीय जमीन असो किंवा रस्त्याच्या दोन्ही कडेला असो किंवा कालव्यांच्या दोन्ही कडेला असो किंवा वेटलँड डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे जो पाणस्थळी जागा असेल तर त्यात त्याचा विकास असो, तर अशा ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात येते. आपल्याकडे आपण कोणतं वृक्ष लागवड करायची ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 2 प्रकारे आहे. एक, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, कारण आपल्याकडे महाराष्ट्रात बरेचसे बायोजिओग्राफिक रिजन्स आहे आणि प्रत्येक वेगवेगळे आहे. त्याचं हवामान वेगळं आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे इकडे जर आपण अगदी पश्चिमेला गेलो तर वेस्टर्न घाट्स आहे, पश्चिम घाट आहे, सह्याद्री आहे आणि अगदी आपण पूर्वेकडे गेलो तर तिकडे पश्चिमेकडे गेलो तर तिकडे आपले विदर्भाचे जंगलं आहेत. तर असं आणि मध्ये मराठवाडा आहे, खानदेश आहे. तर प्रत्येक जागेची जी भौगोलिक परिस्थिती आहे तर त्याला धरून अनुसरून आणि लोकांच्या गरजा त्या हिशोबाने आपण त्या झाडांचे काय लागवड करायची ते आपण बघतो. जर त्यांना फ्यूलवूड हवी असेल, जळतण हवं असेल तर आपण त्या हिशोबाने प्रोसोपिस किंवा बाभूळ वगैरे असले आपण लावतो. जर त्यांना चाऱ्याची समस्या असेल तर मग अंजन किंवा असल्या प्रकारची प्रजाती लावली जाते. जर त्यांना इमारती लाकूड हवं असेल तर साग आहे, असल्या प्रकारची आपण झाडं लावतो. तर प्रत्येक गरज, भौगोलिक परिस्थिती या दोन्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मग त्या हिशोबाने आपण झाडं लावतो. पण ह्याच्यात सांगायचं एवढंच की आपण जी काही झाडं लावतो ती स्वजाती असतात, आपल्या भारतातली असतात. आपण शक्यतो एक्झॉटिक झाडं नाही लावत. कैदा असं होतं पण की रोडच्या कडेला लावायचं किंवा काही स्पेसिफिक मागणी असेल अगदी विशिष्ट की आम्हाला ते शोभिवंतच झाडं हवी आणि शोभिवंतमध्ये हीच हवी, तर आम्ही त्याला काही नाही म्हणत. पण ती फार त्रोटक प्रमाणामध्ये बनवली जातात. जास्त करून आपण असलीच झाडं बनवतो ज्याच्यामुळे त्या भागाची किंवा त्या भागाच्या लोकांची गरज आपण पुरवू शकू आणि ते साजेसे असो त्या भौगोलिक परिस्थितीसाठी. सर, आपण वृक्ष लागवड खूप मोठ्या प्रमाणावर करतो, पण त्याच्या संवर्धनासाठी आपल्या विभागाकडून काय काय उपाययोजना केल्या जातात? हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण वृक्ष लावणे हे सगळ्यांनाच वाटतं की लावलं पाहिजे आणि ती काळाची गरजही आहे. आता मला नाही वाटत की ती सांगण्याची परत परत गरज आहे लोकांना. मागे एक 50 कोटीचं वृक्ष लागवडीचं एक हे पण घेतलं गेलं, कार्यक्रमही घेतला गेला आणि त्या कार्यक्रमामध्ये 50 कोटी वृक्ष लावले गेले, ज्याच्यामधनं जवळपास 7.5 कोटी सामाजिक वनीकरणने लावले. लावताना त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जर आपण म्हटला तर मला नाही वाटत असं आहे की फक्त झाडं लावायची होती. त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो माझ्या हिशोबाने होता आणि त्याची सफलता पण तिथेच होती की लोकांच्या जनमानसामध्ये ह्याविषयी एक चळवळ निर्माण करणे किंवा एक जागरूकता निर्माण करणे. तर आपण त्या दृष्टीने पाहिलं तर तो कार्यक्रम खरोखर खऱ्या अर्थात सफल होता. पण आपण जर वृक्ष लावायचं म्हटलं तर वृक्ष आपण जेव्हा लावतो तेव्हा ते वृक्ष जर जंगलात असेल तर ते त्याचं नशीब आणि त्याचं भाग्य असं समजून आणि तो प्रकृतीच्या सगळ्या जेवढे फोर्सेस आहे त्याला तो तोंड देत मोठा होतो. आणि मग तिथे जी गोष्ट काम करते तीच आहे जी डार्विनची आहे की जे सगळ्यात स्ट्रॉंग असतं, जे सगळ्यात चांगलं असतं तोच परत येतो आणि तो सर्वाईव्ह करतो आणि त्याचंच भविष्य असतं. जेव्हा आपण इतर जागी लागवड करतो तेव्हा आपण प्रयत्न हा करतो सुरुवातीपासून की बीज चांगलं असावं, ते झाड चांगलं असावं, ते कमीत कमी नीट वयाचं असावं, त्याचं जे काही लागवड आपण करतो ती चांगल्या दृष्टीने करायला पाहिजे. जितकं शक्य होतं आपण त्याला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करतो, ट्री गार्ड लावून किंवा इतर. आणि सामाजिक वनीकरण जे आहे तर ते काय आहे, ते स्वतःसाठी नाही करत, ते दुसऱ्यांसाठी करतं. तर त्यावेळेस आपण प्रयत्न हा करतो की जे गावातली लोकं असतील त्यांचा सहयोग घ्यायचा, कंपन्यांचा सहयोग घ्यायचा आणि लोकांनाच प्रेरित करायचं की तुम्ही लावा. तर बऱ्याचशा ठिकाणी जे आम्ही लावतो त्या लावल्याच्या नंतर आम्ही त्याची 3 वर्ष जोपासना करतो. त्या जोपासना करण्यामध्ये त्याची दरवर्षी 2 किंवा 3दा निंदणी आहे.
त्याला पाणी देणे आहे. आणि एकदा ते स्वतःला सावरून घेतल्यानंतर, एकदा ते आपल्या पायावर उभे राहिल्यानंतर मग 3 वर्षानंतर आम्ही हँडओव्हर करून देतो त्या जी कोणती संस्था असते त्याला किंवा लोकांना. आणि मग त्यानंतर अपेक्षा ही आहे की बाई लोकांसाठी आम्ही केलं आहे तर लोक त्याला बघतील. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल मला प्लांटेशन दिसतात. म्हणजे जेव्हा एकदा लोकांना आपण त्यांच्या मदतीने त्यांना सोबत घेऊन जेव्हा आपण केलं असतं तेव्हा त्यांचंही इन्व्हॉल्वमेंट असतं. पण हे जे 3 वर्ष आहे हे 3 वर्षापर्यंत डिपार्टमेंटकडून आम्ही त्याची जोपासना करतो. आणि त्यानंतर मग लोकांना आम्ही प्रेरित करतो की आता हे तुमचं आहे तर तुम्ही स्वतः. तर बरोबर आहे. अनेक युवकांची इच्छा असते की आपण वृक्ष लागवड करावी. अनेक गड किल्ल्यांवर पण ते जाऊन करतात. आणि सर, बचत गटांची, महिलांची चळवळ आता फार मोठी आहे. तर त्यांचा या वृक्ष लागवडीमध्ये कसा सहभाग आहे, का जाणवतो की नाही, कसं आहे? सगळीकडे एक मला हे म्हणायचं आहे की कोणत्याही प्रकारचे लोक असो, कोणतेही गटातले लोक असो, कोणत्याही स्तरातली लोक असो, शहरी भागातले असो की ग्रामीण भागातले असो, हे मला आता मी अगोदर मुख्य वनसंरक्षक इथेच पुण्यात होतो आणि माझ्याकडे किमान पुणे आणि सोलापूर असे 2 भाग होते. तर आणि जंगलं जास्त करून जी आहेत तर काही शहरी भागामध्ये तर कमीच आहेत, तर ते बाहेर जाऊनच जास्त आहेत. तर तिथे जाऊन जे मला जाणवलं ते हे की प्रत्येक जागी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा इंटरेस्ट त्या वृक्ष लागवडीकडे आहे. कदाचित काहीदा टेक्निकल गोष्टींमध्ये काही कमी पडत असतील की काही, पण इच्छा सगळ्यांची आहे. तर आता जिथे जिथे आम्ही लोकांनी गाव ॲज सच म्हणजे संपूर्ण गावाला घेऊन आम्ही गेलो आहेत, तर तिथे संपूर्ण गावाचाच सहभाग होता. तर मी असं नाही म्हणू शकत की फक्त बचत गटाचाच भाग होता की काय, पण तो बचत गट एक ह्याचा भाग असल्यामुळे गावाचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. इनफॅक्ट मी काही जागी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की आम्ही प्लांटेशन केलं आणि प्लांटेशन केल्याच्या नंतर तिथे रोपण केल्याच्या नंतर तिथे स्वतःहून तिथला एक NGO त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याचं पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही लावून दिल्या ना, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी 2000 रुपयाची जाऊन सेकंड हँड टाकी घेतल्या. आणि एक नाही, बऱ्याच घेतल्या बरं. 2-2 हजार रुपयाच्या त्यांनी काही नाही तरी 15-20 टाक्या घेतल्या. त्या टाक्या त्यांनीच त्या संपूर्ण प्लांटेशनमध्ये, आणि ते प्लांटेशन काही असं प्लेन लँडवर नाही आहे, ते असं वरखाली आहे. तर त्याच्यावरती त्यांनी सगळ्या जागी बसवून ते खालून टँकरनी पाणी वर चढवतात आणि त्यांनी त्या ह्यानी ठिबक सिंचनाने किंवा पाईपनी ते त्याच्यात पाणी देतात. म्हणजे आणि वन्य प्राण्यांसाठी सांगण्याचं तात्पर्य हा आहे की लोकांमध्ये एवढी, काही NGO म्हणून घ्या किंवा काही लोक स्वतःहून म्हणून घ्या, काही जवळच्या कंपन्या आहेत त्या स्वतः स्फूर्त करतात. आज आपण जर वेताळ टेकडीवर गेलो तर इथल्या वेताळ टेकडीवरती आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. पण सकाळ संध्याकाळ मला हे सांगताना फार आनंद होतो की मला तिथून फोन येतात की साहेब तुमची जी टाकी आहे ना ज्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे ते पाणी नाही आहे, तर आम्ही कसं देऊ. आणि तेही सोडलं तर स्वतःहून आता ते टेकडी चढून जात आहेत, पण 10 लिटरची कॅन जाताना सोबत ते घेऊन जातात. आता हे 10 किलोचा लोड ते वरती घेऊन चढतात त्याला. आणि जितके झाडांना शक्य होतं त्याच्यामधलं ते तिथे फिरणारे लोक ते पर्सनली तिथे पाणी देतात. तर हे इन्व्हॉल्वमेंट लोकांचं आहे आणि हे सगळ्या स्तरावर आहे. तर हे एक आनंदाची गोष्ट आहे. आणि मला एक थोडंसं आणखी सांगू इच्छितो, आता आपण पुण्यात बसलो आहे म्हणून, कारण मी इतर भागातही काम केलं आहे. जेवढं म्हणजे या बाबतीमध्ये एक लोकांची चळवळ म्हणून घ्या, इच्छा म्हणून घ्या किंवा त्यांचा कल म्हणून घ्या, हे वृक्ष संवर्धन किंवा निसर्गाकडे मी पुण्यात पाहिले तेवढं इतर जागी मी नाही पाहिले. इथे सगळ्यात जास्त लोकांचा सहभाग आणि चळवळ मी जागरूकता बघितली आहे. कारण बऱ्याचदा असं पण झालं की ते आम्हाला विचारायला तुम्ही हे काम का करताय, म्हणजे एवढी हे पाहून मला कधीही राग नाही आला. मला तर आनंद झाला की एक सामान्य माणसामध्ये ती एक ओनरशिप आहे की हो हे काम होत आहे तर उद्याला माझ्यासाठी होणार आहे. तर तो मला विचारायला येतो की हे तुम्ही का करताय, हे बघ कदाचित तुम्ही बरोबर नाही करत आहे, ते तुम्ही का करताय. सो दिस इज समथिंग वेलकम फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू विच आय सी की लोकांचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही, खरंय सर, पुण्याबद्दल खरंच आम्हाला अभिमान वाटतो, कारण पुणे तिथे काय होणे असं म्हटलं जातं. सर, इथे आल्यावर मला काही फोटोग्राफ्स दिसले तुमचे, तर असाच एक प्रश्न विचारावासा वाटतो की एवढा सगळ्या कामाचा व्याप असताना तुम्ही काय काय छंद जोपासता? माझा बेसिकली आता तो कामामध्येच मी गुंफून घेतो. माझे 2 मेन जॉब आहे. एक आहे ट्रेकिंगचा,
ट्रेकिंग म्हटल्यानंतर मग मी जेवढे गड किल्ले वगैरे सगळे आहेत ते मी सगळे पिंजून काढले एक एक. आणि मग ते जातो म्हणजे मग मी ते अख्खं गड वगैरे पाहून येतो. बऱ्याचशा गडांमध्ये अशाही गोष्टी दिसल्या ज्या कुणाला कदाचित माहिती पण नसतील, कारण त्या गडात गेल्यानंतर मी चारीकडे फिरतो. आणि दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे जर 1 किंवा 2 किल्ले सोडले, म्हणजे पुरंदरचा किल्ला आहे तो आज आर्मीकडे आहे, तर जेवढे शिवाजींचे किल्ले आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लँडवर आहे, ते सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लँड. तर मला असं वाटलं की ही जी आपली एक धरोहर आहे शिवाजी महाराजांची म्हणून घ्या, आपल्या मराठा साम्राज्याची, तर तिच्याकडे लोक फक्त पर्यटनाच्या दृष्टीने म्हणजे फक्त तिथवर जातात आणि येऊन जातात, पण त्यांना ऐतिहासिक माहिती काहीच भेटत नाही. तर मी प्रयत्न हा केला की ह्याला टुरिझम सर्किट खाली आणायचं, पण त्यांना ऐतिहासिक माहिती द्यायची. तर ते ट्रेकिंगचा हा मी उपयोग करून घेतला आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंटसाठी आणि इतिहासासाठी आणि आपल्या ऐतिहासिक जी आपली एक ठेव आहे त्याच्यासाठी, की ह्याला लोकांना आपण त्यांच्या संपर्कात आणूया त्याच्या ऐतिहासिक. आणि हेच करताना, कारण आपल्याला काही वेगळं नाही करायचं, मला 2 पायावर चालायचं. मी एकदा निघालो की 20-25 किलोमीटर मग मी जातोच. मग गेलो की माझ्या गळ्यात एक कॅमेरा पण असतो. मग तो कॅमेरा असला की निसर्गामध्ये जी सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती ही की जे प्राणी आहे ते सजीव आहे, ते तुमच्या समोर आहे, त्यांना इमोशन्स आहे, त्यांचे आपलं एक विश्व आहे. आणि जेव्हा आपण त्यांना बारकाईनं बघतो ना, तेव्हा आपल्याला बऱ्याचदा असं समजतं की आपण या जे प्राणी जगत आहे ना ह्याला फार वरवरून पाहतो. जे त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, जे त्यांच्यामध्ये इमोशनल एक डेप्थ आहे, म्हणजे भावनात्मक एक जे त्यांच्यामध्ये हे पैलू असतो, तो आपल्या नजरेतून निसटतो. मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगतो. मी एकदा आलापल्ली नावाची एक जागा आहे आपल्या गडचिरोलीमध्ये, सुदूर अगदी त्यात कोपऱ्याला, अपोजिट कोपऱ्याला महाराष्ट्राच्या, आणि तिथे जंगल आहे, म्हणजे मैलो जंगलच आहे. 40-50-60 किलोमीटर तुम्ही गेला की जंगलच जंगल आहे, त्यात दुसरं तुम्हाला काही नाही भेटणार. आणि माझी तर टेंडन्सीच ही एक फिरण्याची. तर मी एका लपणमध्ये बसलो होतो. मला कळलं होतं की इथे लांडगे येतात, रोज संध्याकाळी येतात. मी तिथे एकटा बसलो होतो. आता एकटा बसला असताना मग मी बघितलं तर लांडग्यांचा कळप आला. त्या कळपामध्ये आता मजा पहा, तो जो पहिला नर होता, लीडर ऑफ दॅट, तो आपल्या परिवाराच्या सगळ्यात पुढे आला. आणि तो येऊन त्या तलावाच्या चारीकडे, उन्हाळ्याचे दिवस होते, रेकी करून गेला. काही खतरा तर नाही आहे. एकदा केली, 2दा गेली, 3दा गेली, त्यांनी आपलं कन्फर्म केलं नाही सगळं ठीक आहे. मग तो परत गेला. परत गेल्याच्यानंतर तो परत थोड्या वेळाने आपल्या फॅमिलीसकट आला. आता ही जी फॅमिली आली, ही फॅमिलीला पाणी प्यायचं होतं, पाणी अगदी तळाला गेलं होतं. तर ते उतरले खाली आणि त्यांच्यामधले टोटल 5 होते, 3 पिलं, नर आणि मादी. तर जवळपर्यंत बाकीचे सगळे पियत होते तवर एक विजिल ठेवायचा, तो सगळीकडे बघत राहायचा, तो नाही प्यायचं पाणी. मग सगळ्यांचं झाल्यानंतर मग सगळीकडे तेव्हा त्यांनी पाणी प्यायलं. आणि मग परत जेव्हा ते परत गेले तेव्हा हा सगळ्यात मागे होता. म्हणजे आता दुसरं मी तुम्हाला सांगतो बघा, माझं मूळ कॅडर हे पण नाही आहे महाराष्ट्र, माझं केरळ होतं आणि मी त्या केरळमधनं मग ट्रान्सफर होऊन इकडे आलो, कारण माझं लग्न झालं. तर माझी जे मिसेस होत्या त्या पण ह्याच्यातच होत्या, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. तर आता तिने रिटायरमेंट घेतलं आहे. पण तर ते मी जेव्हा तिथे होतो तर मी अगदी इतक्या आत जंगलात राहत होतो, मला आवड होती म्हणून. आता तिथले बरेच किस्से ते तुमच्या ह्याच्या एवढ्या प्रोग्राममध्ये कदाचित येणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला, जे वाटतं तुम्ही ॲडिट करून घ्या. तर तिथे जंगलामध्ये तुम्ही निलांबूर नाव ऐकलं असेल. निलांबूर पहिली अशी जागा आहे इंडियामध्ये जिथे सागवान पहिल्यांदा लावलं गेलं. जंगल म्हणजे प्रचंड आणि आपण ज्याला प्रिस्टीन म्हणतो तसं आहे, कोणी टच केलेलं नाही त्याला. तिथली जी आतून नदी वाहते त्या जंगलामधून, त्याच्यामध्ये सोनं मिळतं म्हणून लोक सोनं चाळत बसतात त्याच्यात. अख्खं सोन्याची बीट्स मिळतात, मलाही मिळाले 1-2 असेच वरती तरंगत असतात. तर त्या जंगलामध्ये मी एकटा फिरायचो बऱ्याचदा, कारण मला भीती नाही वाटत कोणत्याही गोष्टीची जास्तीची. तर मी फिरत होतो असंच. तर पण एक दिवशी मला पेट्रोलिंग करायची होती जंगलाची, तर मी संध्याकाळच्या वेळी निघालो. असंच 5-6चा वेळ असेल. जंगलामध्ये रात्र किंवा अंधार फार लवकर होतो, आपल्या शहरासारखा नसतो तो. अगदी 5-5:30-6च्या सुमारास अंधार उलट. जीपमध्ये मी परत येतो तर मी होतो आणि माझा एक ड्रायव्हर, फक्त एकटा. आणि मी जिथे राहायचो त्याच्या 15 किलोमीटरच्या परिसरात कोणीच राहत नव्हतं. रात्री मी एकटा राहायचो, मी आणि एक माझा
चौकीदार राहायचा, जो जेवण बनवायचं आणि तिथेच झोपून जायचं. आणि ती जी माझी राहण्याची जागा होती ती 1938मध्ये एका इंग्रजांनी बांधली होती. आणि त्या इंग्रजांनी बांधली होती तर त्यावेळेचं सगळ्यात जे महाग लाकूड आहे, जे आजही फार महाग आहे आणि जे तुमच्या सागवानाच्याही 4 किंवा 5 पटीने विकलं जातं, त्याची त्यांनी बनवली होती. हां, रेडवूड तिकडचं, त्याची बनवली होती त्यांनी. तर मी त्याच्यात राहत होतो आणि आसपास कोणी नाही. मग कधी कधी मी असेच चांदण्या रात्रीमध्ये बाहेर बसायचं, तर समोरून हत्ती चाललाय, मग वाघ चाललाय, मग मी असं वरून बघून खाली सगळं बघत बसायचं. तर त्याच्यामध्ये काय झालं की संध्याकाळची वेळ झाली आणि मी आपल्या तिकडे परत येऊन राहिलो होतो. परत येताना रस्त्यामध्ये हत्तीच्या कळपाने मला अडवलं. आणि अडवलं तर आता काय करायचं, पुढे जाऊ शकत नाही. मी बसलो होतो जीपमध्ये. मी म्हटलं आपल्या ड्रायव्हरला की आपण थोडासा हॉर्न वाजवला, तर त्यांनी म्हटलं नाही, आपण जर वाजवलं तर हा आपल्या अंगावर येईल. चुपचाप बसले राहिलो. त्यांनी पाऊण तास आरामाने खाल्लं, 1 तास, आणि मग निघून गेले. मग आम्ही निघालो. मातावर पण अंधार झाला. मी जेव्हा येऊ लागलो तर काही जागी जे डिपोज असतात आपल्या जंगलामध्ये ते होते. तर त्या डिपोमध्ये मोठी मोठी लाकडं होती आणि तिथे रात्रीच्या वेळी मी असं ऐकलं होतं की स्मगलर वगैरे येत राहतात. काही पोचिंगसाठी येत होते आणि काही असे. तर मला दुरून दिसलं त्या अशा मावळत्या प्रकाशात कुणीतरी त्या ह्याच्या मागे लपतंय, लॉकच्या. मी याला म्हटलं की आज आपण धरून घेऊ. मी नवा होतो, अगदी यंग होतो मी त्यावेळेस. मी तुम्हाला सांगितलंच सळसळता रक्त होतं. तुम्ही म्हटलं चला आज आपण याला धरून घेऊ एकटाच. तर मी म्हटलं जवळ गेलो आणि मी म्हटलं ह्याच्या जवळ लावून दे तू गाडी. आणि त्यांनी लावून दिली. आता ती मोठा लॉग, इकडे माझी गाडी, ती जीप त्यावेळेची जीप, जशी आपली पोलिसांची जुन्या काळात दाखवतात त्या टाईपची. माझा एक पाय जीपमध्ये आणि दुसरा मी याच्यावरती ठेवला आणि त्याच्या मागे भला मोठा जंगलातला बिबट होता, नर. तो लपलेला होता. आता माझ्या आणि त्याच्यामध्ये एवढंच अंतर होतं की मी इतक्यावरती उभा होतो आणि तो तिथे लपलेला होता, असं त्याच्या मागे 2 फूट, याच्याहून जास्त काही नाही. मग तो उभा राहिला. जेव्हा त्याने पाहिलं की आता त्यांनी पाहूनच घेतलं आहे, आता काय करायचं, उठला. उठून त्यांनी मागे वळून पाहिलं माझ्याकडे. आता मला असं वाटलं की त्या जे काही त्यांनी जेवढ्या वेळ माझे आणि त्याचे डोळे एकामेकाशी भिडले होते की मला तर असं वाटलं की एक पूर्ण युगच गेला. स्तब्ध. न मी हलू शकत होतो आणि त्यालाही समजलं नाही की आता काय करायचं. पण सांगायचं तात्पर्य हा होता या सगळ्यामध्ये, एवढं झाल्याच्या नंतरही त्यांनी मला काहीही केलं नाही. ही कुड हॅव इझिली केल्ड मी. करत नाही तसं तो, पण इट वॉज अ फुल ग्रोन. आणि इथल्यासारखे बिबट नव्हते, देवर हेफ्टी, मोठे. तो हळूच उठला. थोड्या वेळ मला पाहत राहिला की पुढे काही करत तर नाही आहे. जेव्हा त्याला वाटलं नाही आता नाही करत, सिम्पल वॉकड. द ओनली थिंग वाय आय एम टेलिंग ऑल दिस इज की हे जर जनरल लोकांपर्यंत पोचत असेल तर ही जी लोकांच्या मनात एक भीती असते, आणि आपण पुण्यातही सध्या पाहिलं होतं की वन्य प्राणी समोर आला म्हणजे तो काहीतरी करेल, तो कधीच करत नाही. त्याची पहिली इन्स्टिंक्ट पळून जाण्याची असते. आपण त्याला पळू देत नाही तेव्हा जाऊन कुठेतरी सुरू होतं. हा बिबट तुम्हाला काय वाटतं की आपल्याला चारीकडे नाही आहे, हा चारीकडे आपल्या. किती लोक मारले जातात. अख्खा जुन्नरमध्ये एवढे बिबट असल्यानंतरही जास्तीत जास्त 1 किंवा 2 माणसं वार्षिक मरतात, त्याच्याहून जास्त नाही मरत. जास्त करून तो तुम्हाला वॉर्निंग देतो आणि तो तुम्हाला सांगतो तुम्ही तो निघून जा, कारण त्याच्याबरोबर त्याची पिल्लं असतात, त्याची मॅटर्नल इन्स्टिंक्ट असते. किंवा चान्स एन्काउंटर, की मी पण जातो आणि तो अचानक समोर येऊन गेला तर त्याला पळायचं आहे. त्याला असं वाटलं की आता हा पळू नाही पावणार आणि हा जागा नाही देतो, तर तो एक तुम्हाला काहीतरी मारून देतो आणि निघून जातो. बट ऑलवेज इन केस ऑफ फॉरेस्ट ॲनिमल्स ऑर वाईल्ड ॲनिमल्स, अलाव देम टू गो, दे विल गो, दे विल नेवर हार्म यू. त्यांची इन्स्टिंक्टच नाही. सर, खूप म्हणजे चित्तथरारक जे अनुभव आहेत ते तुम्ही आता सांगितले. याच्यापेक्षाही आहे, खूप आहेत असे माझे तर पर्सनली. कारण मी ट्रॅकिंगचा माझी इच्छा आहे, तर मला लाईव्ह अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. मी चांदण्या रात्रीत हत्तीला मारता नाही पाहिलं आहे, त्याची स्वतःची मृत्यू, त्याचा कळप उभा होता जवळ तो मेला नाही. त्यांच्यामध्ये ही ऐक्य आहे, एक मरत असताना ते सोडत नाही त्याला, जवळ तो मरून नाही जात. याच्यातून एक कळलं सर की माणूसच जास्त हिंस्र प्राणी आहे. माणूस, मी कधीही म्हणू शकतो की माणूस या पृथ्वीच्या भूतळावरती सगळ्यात खराब प्राणी आहे. त्यात काहीही वाद नाही. कारण तो स्वतःसाठी नाही करत, त्याला भविष्य दिसतं आणि तो होर्डिंग करण्याची प्रयत्न करतो. कोणतंही मी आजपर्यंत
आणि मी कित्येकदा पाहिलं वाघाचं जर पोट भरलेलं असेल तो इथे बसला असेल तर तिथे हरिण चरत असतो, त्याला काही फरक नाही पडत, ना ह्याला पडतो ना त्याला. पण त्याला समजतं कधी या शिकारीला निघाला आणि कधी या नाही करणार, आणि तो तेवढाच करतो जेव्हा त्याचं पोट खाली आहे, नाही तर नाही करत. सर खूप म्हणजे तुम्ही हुशार बुद्धिमंत आहातच, पण संवेदनशील आहात. तुम्हाला प्राण्यांबद्दल निसर्गाबद्दल खूप आपुलकी आहे आणि ती मनापासून आहे, खूप जिव्हाळा आहे. तर आता एक जाता जाता फक्त एक प्रश्न विचारा, म्हणजे सांगावंसं वाटतं की आपले जे युवक आता अभ्यास करतायत, त्यांनाही काहीतरी करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? म्हणजे फक्त अभ्यास करूनच नाही, तर एक वैचारिक बैठकी चांगली असायला हवी. एक मला म्हणायचं की सगळ्या लोकांचा कल असतो गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसकडे येणे. गव्हर्नमेंटची सर्व्हिसमध्ये हे खरं आहे की त्याच्यामध्ये सिक्युरिटी तुमच्या प्रायव्हेटपेक्षा जास्त आहे, आणि फायनान्शियली जेवढं आपल्याला आवश्यक आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्तच भेटतं. म्हणून पण त्याच्यामधला जो भाग आपल्याला बघायला पाहिजे कोणत्याही युवकांनी, आणि जो एक प्रेरणा असली पाहिजे. प्रायव्हेट कंपनी वगैरे सगळ्या चांगल्या आहेत आपल्या ठिकाणी, कारण त्या पण तुम्हाला आर्थिक उत्पन्न तेवढंच देतात जे तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक आहे. पण जर एक सर्वसामान्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात करायचं आहे, समाजात जर काही तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी ती उपजत जर तुम्हाला एक संधी आहे, तर ती तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या पदांवरती भेटते. प्रत्येक पदावरती गव्हर्नमेंटला आपण कितीही एक जनरल टेंडन्सी आहे की आपण गव्हर्नमेंटला असा विचार करतो की ती इनएफिशियंट असते आणि ते कामं नाही करत आणि असं. पण माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की आपण जेव्हा गव्हर्नमेंटच्या लोकांना बघतो तेव्हा त्यांच्यावरती कामाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोजा असतो, लोकांच्या अपेक्षा फार असतात. म्हणून अपेक्षेप्रमाणे कदाचित एखाद दोनदा नाही होऊन, पण त्यांच्याकडे जो कामाचा व्याप पाहिला. आता मला सांगा कोणतं असे सर्व्हिस आहे या कोणती अशी आहे ज्याच्याकडे कदाचित अख्खा जिल्हा आहे किंवा 2 जिल्हे आहे किंवा 3 जिल्हे आहे. तर आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉलिसी मॅटर असेल किंवा एखादी अशी इंटरव्हेन्शन तुम्हाला करण्याची कॅपॅसिटी आहे ज्याच्यामुळे लोकांच्या जीवनावरती त्यांच्या भविष्यावरती परिणाम होऊ शकतो आणि चांगला परिणाम होऊ शकतो, तुम्ही घडवून आणू शकता, ही कॅपॅसिटी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये आहे. आणि त्याच दृष्टीने आपण त्या गव्हर्नमेंटची सर्व्हिस जॉईन पण केली पाहिजे. प्रत्येक पोस्टिंग आपल्याला जेव्हाही जिथे कुठे पण असते, चाहे ते कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये तुम्ही असाल, ती नेहमी तुम्हाला एक बँड देते की ज्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म करू शकाल. त्याचा एक मिनिमम असतो आणि त्याचा एक मॅक्सिमम असतो, कारण प्रत्येक गोष्टीची एक चाकोरी असते. पण ती जी मिनिमम ते मॅक्सिमम घेऊन जाणे ही त्या माणसाची स्वतःची कर्तबगिरी असते आणि हे त्याचं स्वतःचं कर्तृत्व असतं. तर ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की एक जनसामान्यासाठी काम करण्याची जी की फार मोठी संधी असते. आपल्याला खरोखर जेव्हा आपल्या हातून काहीतरी असं सकारात्मक घडतं तेव्हा ते खरोखर आपल्याला फार बरं वाटतं. ती घडण्याची संधी आपल्याला गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये आहे. आणि सेकंडली तुम्ही कोणत्याही पोस्टवर असून द्या आणि कोणतंही काम करून द्या, तुम्ही त्याला मिनिमम टू मॅक्सिमम घेऊन जाण्याची कर्तृत्व तुमच्यामध्ये असतं. तर त्या दृष्टीने तुम्हाला गव्हर्नमेंटची सर्व्हिस जॉईन करायला पाहिजे. ही तर एक बाब झाली. दुसरं, जर फक्त मी आपल्या सर्व्हिसपुरतं म्हटलं तरी तर मग मी असं म्हणू इच्छितो की आता बघा, सध्या जेव्हा मी शिरलो होतो तेव्हा मी एक तुम्हाला सांगायला विसरून गेलो. माझी जी पहिली पोस्टिंग होती ती होती ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये ॲज ॲडिशनल कलेक्टर, आणि ती गडचिरोलीला होती. आता त्या ठिकाणी आम्हाला जास्तीत जास्त 1.5 वर्ष काम करता आलं, पण त्या ठिकाणी करताना आम्ही फार नवे होतो, आम्हाला काही फारसा अनुभव पण नव्हता. पण त्या ठिकाणी काम करताना आमच्या हातून कळत नकळत विचारपूर्वक सगळी इतकी सारी चांगली कामं घडून गेली की ते लोक आजही आम्हाला लक्षात ठेवून आहे. आणि ज्यांना आपण विध्वंसक फोर्सेस म्हणतो की लेफ्ट विंग आणि हे, त्यांनी आम्हाला ही पत्र पाठवली की तुम्ही फार चांगली कामं केली आहे नक्सल, आणि तुम्ही असेच चालू ठेवा, तुम्हाला आमच्याकडनं भिण्याची काही गरज नाही आहे. ते पण असलं पण जर आपल्याला एक रिकग्निशन त्यांच्याकडून भेटू शकतं तर त्याचा अर्थ आहे की आपल्या हातामध्ये बरंच काही असं आहे जे आपण त्यांच्यासाठी करून आणू शकतो, जे झालेलं नाही आहे. तर आणि असल्या संधी तुम्हाला भेटतात. आता मी ह्याच्यानंतर ट्रायबलमध्ये होतो, मग मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियालाही गेलो. मग आज जर मला कुठे जायचं असेल तर मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलवरती जॉईंट सेक्रेटरीसाठी मी एम्पॅनल्ड आहे. जर उद्याला मी अप्लाय केलं तर कदाचित गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये संरक्षण खातं असो की न्यूक्लिअर एनर्जी असो की फायनान्स असो
की ग्रामविकास विभाग असो, याच्यामध्ये सहसचिव. आता सहसचिव जेव्हा आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं बोलतो म्हणजे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलचं आपला, तिथून त्याला पॉलिसी लेवलचे इश्यूज कळतात, त्याला काहीतरी करता येतं. आणि आता माझ्याच बॅचमेट बरेचसे जे आहेत ते सध्या काय कोणी आयुषमध्ये आहे, कोणी आपल्या ह्याच्यात आहे, ग्रामपंचायत विभागात आहे, आणि ते आपल्या आपल्या ठिकाणी ते बदल घडवून आणत आहेत. आता उदाहरणार्थ आता फक्त माझ्यापुरतं म्हटलं तर मी एक फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला समजून जाईल. जे मी सहसचिव म्हणून इथल्या आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागाचा सहसचिव म्हणून मी काही काळ काम केलं आहे, 1.5 ते 2 वर्ष. ज्यावेळेस आपल्या मंत्रालयात आग लागली होती त्यावेळेस मी तिथेच होतो. पण त्यावेळेस आता मला माहिती आहे की पॉलिसीच्या लेवलवरती किमान मी एक पॉलिसी अशी बनवली जी पुनर्वसनची होती, आणि ती आजही सक्सेसफुल चालली आहे. त्याच्यामध्ये मला मार्गदर्शन होतं माझ्या वरिष्ठांचं सगळ्यांचं, पण ती आपल्या हातून घडून आली. आता त्याच्या आधारे आजही इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं सक्सेसफुली पुनर्वसन होत आहे हे आपल्याला माहिती आहे. तर हे आपण जे बदल घडवून आणले ह्याचा फार व्यापक स्कोप होता. तर ही संधी आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये असते. सर, खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही आज दिली, आणि याच्यातून एक कळलं की माणूस म्हणून कसं जगायचं आहे, म्हणजे निसर्गाचं संवर्धन आणि या सगळ्याच गोष्टी तुम्ही खूप चांगलं सांगितलं. आपल्या सगळ्या सोशल मीडियाच्या वतीनं तुमचं पुढील वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. थँक्यू. मनापासून धन्यवाद देते. फक्त एक शेवटचं मला सांगायचं होतं, ती माझी आपली विचारसरणी आहे, ती कोणाबरोबर असो की नसो, मी कोणत्याही राष्ट्राचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही व्यक्तीचा मी 3 प्रकारे आकलन करतो की तो माणूस, त्या माणसाची रिॲक्शन 3 लोकांसाठी कशी आहे, समाजातील दुर्बळ घटक आणि महिलांसाठी कशी आहे, जे लोक आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे लहान पोरांसाठी कशी आहे, म्हणजे अगदी असहाय म्हणून घ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणून घ्या, महिलांसाठी कशी आहे, आणि तिसरी म्हणजे त्याचा दृष्टिकोन प्राण्यांसाठी कसा आहे. जर तुम्हाला कोणतीही सिव्हिलायझेशन म्हणून घ्या, सभ्यता म्हणून घ्या, किंवा माणूस म्हणून घ्या, किंवा देश म्हणून घ्या, तुम्ही ह्या 3 गोष्टींना फक्त बघा. जर ह्या 3 गोष्टींवरती त्यांचा पातळी उच्च असेल, त्यांचं ते व्यवहार करण्याचा त्यांचा जो बिहेवियर असेल तो जर आपण सभ्य म्हणू शकू, ह्या 3 गोष्टींसाठी जर त्यांचा चांगला दृष्टिकोन असेल तरच. नाही तर तुम्ही काहीही म्हणत राहा की माझी सभ्यता अशी होती तशी होती. आज आपण ह्या 3 घटकांबरोबर जसं वागतो तीच आपली सभ्यतेची पातळी आहे. धन्यवाद सर, खूप Thank छान you. सांगितलं.